नमस्ते मंडळी, पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे। आणि मी आहे तुमचा नेहमीचाच पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। आणि आज आपण एक हॉटेल पर्यटन करणार आहोत। समोरचं नाव वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेलंच असेल की आपण एक हॉटेल पाहत आहोत। आणि हॉटेलचं लोकेशन आहे, आपण पुणे क्रॉस केल्यानंतर खेड शिवापूर लागतं, त्याच्यात थोडंसं पुढे हॉटेल सद्गुरू, शाकाहारी जेवणाची अत्यंत उत्तम व्यवस्था असलेलं एक छानपैकी नवीन रेस्टॉरंट। आणि हे रेस्टॉरंट या नामांकित जोडीनं बांधलेलं आहे। या हॉटेलच्या 3-4 शाखा याच परिसरामध्ये आहे, एक नाशिकला देखील आहे। आणि आता मी तुम्हाला हॉटेलचा प्रीमाइसेस दाखवणार आहे। आपण हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्या स्वागताला असं एक थंडगार कारंजे आपल्या स्वागताला उभा आहे आणि त्याच्याभोवती सुंदर असं गार्डनिंग केलेलं आहे। हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्याला मस्तपैकी भर उन्हाळ्यात देखील छानपैकी गारवा जाणवतो। आणि आपल्या स्वागताला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ इथे विकण्यासाठी ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये पापड असतील किंवा काय, शेवयांपासून लोणच्यांपासून अनेक पदार्थ आपल्याला इथे भेटू शकतात। आणि या बाजूला आपण चॉकलेट सेक्शन पाहत आहोत। इथे आल्यानंतर आपल्याला गाडीत खाण्यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स हवी असतील तर ती आपण इथे घेऊ शकतो। आणि आता आपण हॉटेलचा प्रीमाइसेस पाहणार आहोत। शाकाहारी जेवणाची अत्यंत उत्तम व्यवस्था असलेलं हॉटेल सद्गुरू, बसण्यासाठी अत्यंत प्रशस्त अशी जागा, AC नॉन AC असे दोन्ही प्रकारचे प्रकार इथे उपलब्ध आहेत। शाकाहारी थाळी जी आता आपण घेतली होती ती अतिशय उत्तम होती। आणि हा आहे फॅमिली सेक्शन, स्वच्छ नीटनेटकं आणि चवीला जबरदस्त असलेलं हॉटेल सद्गुरू। पुणे सातारा रोडवरती आपण कोल्हापूरच्या दिशेने जर प्रवास करत असाल आणि आपल्याला जेवणासाठी थांबायचं असेल तर हा एक छानपैकी पर्याय आहे। हॉटेलची खासियत म्हणजे हॉटेलचं वॉशरूम अत्यंत क्लीन आहे। फार कमी हॉटेलमध्ये अशी व्यवस्था पाहायला भेटते। कधी या भागात आला तर आवर्जून ट्राय करा हॉटेल सद्गुरू। बाय मंडळी।